विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। समाज पक्ष इंदापूर तालुक्याच्या वतीने महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यासाठी आलो होतो। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केला पाहिजे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे, यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। बांधवांनो, अनेक वेळा अनेक निवडणुका झाल्या या महाराष्ट्रामध्ये। प्रत्येक निवडणुकीमध्ये सांगितलं जातं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, परंतु जर वेळेस शेतकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या कारणानुसार फसवलं जातं। म्हणजे त्याच्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे 1.5 लाखापर्यंतची कर्जमाफी, परत म्हणजे 2 लाखापर्यंतची कर्जमाफी। त्याच्यामुळं बांधवांनो, शेतकऱ्यांमध्ये जो संभ्रम आहे, जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना सुद्धा अडचण आहे। आणि आज जर आपण बघितलं या शासनाच्या धोरणामुळं आज आपल्या राज्यामध्ये कधी नव्हे तो गेल्या 50 वर्षामध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये एवढी अतिवृष्टी झाली। या अतिवृष्टीमुळे आज शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली, ज्यांची बागायती होती त्यांची पाण्याखाली गेली, आणि ज्यांचं जिराईत पेरण्या करायच्या होत्या या सततच्या पावसामुळे ओला दुष्काळ पडल्यामुळं या ठिकाणी त्यांच्या पेरण्या करता येणार। अशा पद्धतीनं आज आपण बघितलं असेल, गेल्या महिन्यामध्ये जो पाऊस झाला या इंदापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची घरं वाहून गेली, शेती वाहून गेली, जमिनीसुद्धा वाहून गेल्या। एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, त्याच्यामुळे हे कर्ज भरणं शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीने शक्य होणार नाही। आणि हे जे सरकार आहे, महायुतीचं जे सरकार आहे, ते सरकार आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की आम्ही या राज्यामध्ये सत्ता आल्यानंतर 100% संपूर्ण कर्जमाफी करू अशा पद्धतीने आश्वासन दिलं होतं, परंतु त्यांनी सुद्धा काही केलेलं नाही। त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आता असणारे अजितदादा पवार यांनी सुद्धा वेळापूरच्या 2019च्या प्रचारसभेत सांगितलं होतं की मी जर सत्तेवर आलो तर या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार, आणि नाही केलं तर पवाराच्या अवलाद सांगणार नाही, अशा पद्धतीने अजित पवारांनी घोषणा केली होती वेळापूरमध्ये। परंतु ते सुद्धा म्हणतात आम्ही कधी बोललोच नाही, आमचं दाखवून द्या कुठं बोललोय। तर आज आपल्या सर्वसामान्य जनतेला माहीत आहे, हे प्रत्येक वेळेस बोलत आलेले आहेत, फसवत आलेले आहेत। त्याच्यामुळे सरकारला आम्ही गांभीर्याने इशारा देतो, येत्या 8-10 दिवसांमध्ये आपण या कर्जमाफीविषयीचं धोरण आपलं समोर सांगावं आणि संपूर्ण कर्जमाफी करावी, अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं पुढचा टप्पा आमचा आंदोलनाचा पुढच्या सोमवारी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचं धरणं आंदोलन चालू होईल। त्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये उग्र पद्धतीचं आंदोलन सुरू होईल। याची दखल या शासनाने घ्यावी एवढी विनंती करतो। धन्यवाद। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।